नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. तर आत्ता संध्याकाळचे 4:30 5 वाजलेत आणि आम्ही रानात चाललो आहे. बारका फणस आणि हे छोटे आंबे भेटले तर ते घ्यायला, रायवळ किंवा कसले पण हिरवेवाले जे नंतरला पिकतील. अण्णा आणि मागून येत आहेत, ताई आणि मी पुढे चाललो. वाट बघा कशी आहे. आल्यात का? नाही आहेत. हा एक आहे, करवंदाची झाड आहेत. एक काय खूप आहेत तिकडे. मस्त व्ह्यू दिसतोय. मुंबई गोवा हायवे. मस्त मोठा रस्ता केला. पहिला डोंगरच होता जो इथे हे केलं, छोटे पायवट होती, त्याला मोठा रस्ता केला आहे. आरामात 2 गाड्या पास होतील एवढा आहे. मस्त वाटतंय. ही लोक खालून आलेत आणि आम्ही वरतून आलो आहे. हे त्या आता मध्ये 1-2 आठवड्यात जो वादळ आला आहे ना, त्याच्यात हे सगळे झाडं मुळासकट उकडले. मस्त वाटतंय ना गावी. ऑलमोस्ट आठवडा काढलाय मी गावी. असं पाहिजे जरा, एकदाच फिरायचं सगळी कामं सोडून. हे केवढ्याचं बन मोठं होतं आणि ते मधाची पोळी, हे बघ मधाचं पोळी, मधमाशीचं पोळं. हा, किती मोठं आहेत. इथं मोठे मोठे असतात. इथे फणस आहेत, पण हे गेले जाईपर्यंत पिकतील. पाण्याची बॉटल इकडून पण रस्ता आहे हा वरती जायला. आपल्याकडे दोन्ही साईड, इकडून पण आहे, इकडून पण आहे. सडावर कुठून जातात ते? कुठे जायचं आहे ते? बॉटल भरायला लागल, अर्धीच आहे ही बर्फाची. त्यांनी आणलंय ना? तुम्ही आणलात बॉटल? नाही, मोठी. हे पाणी पिऊ शकतो? चांगला आहे का? खाल्ले सवय लागल्यावर झाली. तो उपसते नंतर थंड असं 12 महिने पाणी असतं. नाही गेलं ना यावेळी, घाण नाही पाणी, थंड पाणी आणि निव्वळ आहे पाणी. घाण अजिबात नाही. वरतून दिसते पण ते घाण नसते. आमचे कामगार रेडी होतात फणस काढायला. रस्त्यात ना करवंदे दिसलेत, ती काढूया. कोकणातली काळी मैना मस्त आहे. आमचा टुरिस्ट गाईड आहे सोनू. कच्चे काढायचे आपल्याला, त्यावरती आहेत. मग असू दे, काय नाही. जंगलात आपल्याशिवाय कोण येतं बघायला? हे की नाही, कोण नाहीत बघायला. आणि हे काय कलमाचे आंबे नाहीत. मग कलमाचे आंबे असते तर ठीक आहे, ते काढू नये कोणाचेच. पण रायवळ आणि काय सगळ्यांच्या इथेच असतं, मग कोण काय बोलत नाही कोणाला. जाम नुकसान केलं वादळाने. हे काय हे करवंद दाखवते असते की अजून. गावी आलो की एका प्रकारे ट्रॅकिंग होते आमची मस्त अशी. मुंबईत
ट्रॅकिंग करण्यासाठी आम्हाला पैसे द्यावे लागतात 1500-1600. इथे आम्हाला पैसे द्यावे नाही लागत. मस्तपैकी अशी ट्रॅकिंग होते आणि आमचे टुरिस्ट गाईड पण फुकट आहेत. या झाडावरती 1-2 बोंडू आहेत तर तिकडे आहेत. हे नाही कोणाचे काढायचे, बोंडू काढू शकतो आपण पण काजूचे बिया नाही. मेहनतीने वाढवलेत ते त्यांनी. ह्याच्या डोळ्याच्या वरती काटा घुसला आता. तुटलाय बघा कसा तो झाड, मोठा होता. तुटले पडले सगळे आंबे वादळात. झाड तुटलंय. मजा आली. आता आमचा इन्स्टंट प्लॅन बनला आहे. फणसांचे जे घरे असतात त्याचे वेफर्स बनवायचे फ्राय करून. हे घाम बघा. बेब बेब चल बेब. पडल्या काजू सगळ्या. अजून पडलेत का पण? अरे रे काजू झालेल्या. पावसाने वाट लावला. हे काय मुळा सकट पडलेत काजीची झाडं इकडे तिकडे. हा एक उरलाय ज्याच्यात काय नाही. हा मोठा होता. हा तो जे मोठे मोठे आहेत ते पडले. त्यांचा वय झाला ना. काजी कोणाचे ते? आपल्याच आहेत ना. मग या मग काय टेन्शन नाही. दुसऱ्यांच्या काजू पण घेऊ शकतो. नको बाबा दुसऱ्यांच्या मंत्र मारलेले असतील. आपण आपलेच गोळा करूया काय ते. येस. मला नाही येत एवढा दुरून तुला शोधून आणलेला कशासाठी? मी जातो बस पाठी. रस्ता माहिती आहे तुझ्या ठरावशील आणि मग आता माहिती वाटेतनं खाई पण जायचा. खाई पण जायचा. एक वाट फॉलो करत जायची. नक्की पण जेवत नाही. काय होतं ते? काजू ही शोधत नेते. दादाला खूप प्रयत्न ढोली आणि दुसरा प्रयत्न. आणि अशा प्रकारे घासपटात तो खाली आलेला आहे. प्रयत्न चुकतात का? ट्रेनिंग आहे ना तुला लहानपणापासून. आणि म्हणतो दुसरा जन्म. पहिल्या जन्मात वाटतं काय कष्टच केला नव्हते. पहिल्या जन्मात खूप कष्ट केले पण ते जमलंच नाही तेव्हा जन्मात. त्यामुळे हा दुसरा जन्म घेतला. काहीतरी आपण करूया. पाणी द्या, पाणी एनर्जी ड्रिंक द्या त्याला. ह्या जन्मात पण ते शक्य नाही. आता मस्त सनलाईट आहे गोल्डन वाली. ह्याच्यावर चढले कसला पाणी गार राहिला आहे. टोपल्या कधी खाली झाकून ठेवणार आहे की वहिनी? त्याच्या कमरेला बांधतो जशी माने बांध. मस्त मस्त मजा येते. सकाळपासून विषय बघत होतो की काय कंटेंट भेटतो आज ब्लॉग करायला. नाही तर विचार केला की आज ब्लॉग नाही बनवायचा. पण आपण आलो शेवटी राहणार आणि व्हिडिओ बनवतोय. छोटी असेल पण चांगली असेल व्हिडिओ. अण्णा फुल कमरेला टॉवेल बिवेल लावून आला. मोबाईल घे त्याचा. इथं बाबा वरती चढता नाही तर आम्हाला चढता नाही ना. ह्या गावाला जाऊन ह्याला चढता येत नाही. होय सवय म्हणजे झाडाची म्हणजे काय तो झोपायला थोडी येतो इथे. अण्णा मस्त फटाफट चढतोय.
विहानला आणलं पाहिजे होतं ना वरती चढवायला. तो मामा 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 पुढे गाडी गेली. आणि त्या काटे लागले असते खूप. अडचण आहे भरपूर. अडचण नव्हती, आता पडलायत ना झाडं, त्यांना अजूनच अडचण झाली. वाट बांधवावी लागेल त्यांना. म्हणताय टाका एवढा जड आहे की म्हणता असे 2 नेल, पण 2 वरनं पडणार आहे तो फणस. ऊस तो त्याला न्यूटनचा लॉ नाही माहिती. न्यूटनच्या डोक्यावर फणस पडल्यावर माझी आली. तो कोकणात नाही न्यूटन कोकणात नव्हता बाबा. कोकणात आलेला नाही, मग फणस कळला असं डोक्यात पडला असं, ते तिकडं होतं ना. घ्यावा जावा. तुला कशाला खाली ठेवलं, तू फक्त काय दोरीच सोडणार. आम्ही शा आणि म्हणे न्यूटन. हा बाजूला ठेवा, त्याला खुना करून ठेव. हाय ना, म्हणजे घट्ट बांधते तू जरा सुट जरासाठी, जरा खाली आला. हा जर खाली थांबला असता ना तर हातात घेतला नसता. चला दुसऱ्या लेवलचा फणस येतोय आता. आरामात आरामात असं वाकडं पडला वड घेऊ वाढ दोरी. पडली. तो हे टाईड बांध काय आहे ते. हा जा मोठा फणस वाटतोय. कारण तिकडच्या साईडने पडतो अजून वर. येऊ पकडायला. हे सोन तुझा मोबाईल आहे त्याच्याकडेच आहे. हा तुझा आहे ना. त्याचा आहे. त्याचा आहे तू नवीन गेला तर तू. दुसरा फणस आलाय. जा, थांबले दोरी दे. थांब, सोडू नको. पडेल बघा तो. पडणार आहे तो. आरामात जा. हा आला भेटला. सांगते दोरी माझ्या पडल उघड तरी जातं. गावात कशा राहतात मला काय खाली घे. अरे खाली ठेव, तुला फुटणार नाही. तो खैना आलाय काय माय. एवढी वर्ष गावात राहतो, लहानाचा मोठा झालास रनपट राहील. तू. उडतात चढला पाहिजे होतास वरती. होय, होय काय. मी काही चढलोच नाही. सगळीकडे बाहुला. अण्णा बस झाले ना. वाडीत बाहुला फेमस आहे. अजूनही काढतोय. बाहुला हा आत्ता चढणार ना. काढलेला तू नेशील. कोणता. ए बाबा ते काय तो छोटा ते. तेवढा काय. अरे उचाय रे, बाकी काय नाही. एवढं उचलून न्यायचं म्हणजे. बरोबर होता त्याचा. ते तू पहिला खालील ना. तर राहू द्यायचं, तो घेऊन जाय ना. तर मग माणसं बोलवीन रे तिकडे विरारला. आता घेऊन जा. हा आता तू काय तू आहेस ना. चला आमचे 4 फणस काढून झालेत. हा ॲक्च्युली जो माझ्याकडे आहे ना तो आम्ही घरांना वापरणार आहे, कारण की हा पडलेला घरांना म्हणजे फ्राय करणार आहेत आम्ही ह्याला. आरामात ये, आरामात. पडलेला हा म्हणून. आणि बाकी 3 घेतलेत. एक मला घेऊन जायला, एक सुम्याला घेऊन जायला, आणि एक बघूया कशासाठी तरी खायला यूज होत नाही तर असं नॉर्मली टाईमपास म्हणून. तर चला जास्त काय व्हिडिओ रेकॉर्ड नाही करत, कारण की एवढा फणस घेऊन खाली उतरायचं आहे. आणि इथे रस्त्यात काटे पण खूप आहेत आणि घसरण पण खूप आहे, त्यामुळे आत्ताची निघाला आहे. भंगासगळे झाडं पडलेली आहे. ती खैना नेणार मग मला खैरा या रस्त्यातून पहिले आले पाहिजे होते, पण ठीक आहे. आम्ही मस्त व्हिडिओ बनवत आलो गमत. बाकी इथे मस्त नामची पण जांभळं बघ कशी आहेत. अरे पूर्ण काळी काळी झूम करून बघितलीस का. नाही दिसणार. पुढे मस्त रायवळ आंबा आहे, पिकलाय पुन्हा पिकलाय, खायला मजा आहे. हा बा आपण आंबा बघ. हा तोच आहे काय तू काढलेला आता भेटलेला. तोच आहे ना. नाही हा वेगळा आहे. इथे पण आहे काय. ठेवा आपण ह्याच्यात टाकून. वेगळा होता. चला तुम्हाला झरा दाखवतो. पण चांगला आहे. चिकू बनले, चिकू आंब्याचे. इथं पण झरा आहे. हा पण पाण्याचा झरा आहे. हे आता थोडंसं बांधलंय. हे बघा ह्याच्यात जांभळं आंबे सगळंच पडलंय. जांभळं पडले. मासे बघितले. हा छोटे गप्पे मासे. आम्हाला अजून 2 भेटले, एक पिकलाय आणि एक हलका पिकलाय. पिकलाय. बघा गावात येऊन
हे असं नॅचरल पाणी प्यायला भेटतं. नाही तर मुंबईत ते बोरिंगचं पाणी साफ धुवून ते काय ते नॅचरल फिल्टर सॉरी. मस्त वाटतं ना, फोटो काढायला मजा आली ते. पण आपलंच आहे हे सगळं घसरड आहे. ही कोकणातली मजा वेगळी. हातात खांद्यावरती फणस आणि पिशवीत छोटे आंबे आणि काजा, आणि आम्ही सगळे असे मस्त लाईनीत चाललोय. मला रस्ता नाही माहिती तरी मी पुढे चाललोय व्हिडिओ बनवायचा म्हणून. हे बाई इथे पण झाड आहे पाण्याचं. तिथे पोहायला जायचो लहानपणी. तिथे तिकडून दिसेल. हे बघा, हे सगळे जांभळं हाताला लागण्यासारखे आहेत मस्त, आणि खूप आहेत आमच्या या रानात ना, खूप आहेत. इकडनं वरतून पावसात ना पाणी खाली येतो, म्हणजे झरा टाईप. जरा ते बघायला एक चांगलं दृश्य असतं असं ताई बोलते. तर बघू, कधी जर पावसात यायचा चान्स भेटला ना आपल्याला तर आपण पण नक्कीच ट्राय करू पावसातून इकडे यायचा. हे बघा मस्त. हां ते बघा, तिकडनं हात दाखवते ना, नाही दिसणार तुम्हाला. येता थोड्या वेळापूर्वी आम्ही जो फणस काढलेला त्याची गरं आणि बिया साईडला करून घेतोय ताई आणि मामी दोघे, आणि अण्णा तिकडे झोपला, आणि हा आमचा बारक्या. आपण बघत आहोत की फणसाचे गरे कसे तळायचे आहेत. तर त्यामधील पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे फणस कापणे. हे बघू शकता तुम्ही. मामी कशी कापते ते दाखव. आई कापत आहे आणि योगेश आपला गरे काढतोय, तो सेपरेट करतोय. हे बघू शकता तुम्ही. आणि आता ही दुसरी प्रोसेस आणि लास्ट म्हणजे सेकंड लास्ट प्रोसेस की कटिंग करायचे. आणि ही आमची मोठी दीदी बनवते, कटिंग करते. आणि हा महत्वाचा पार्ट आहे. हा महत्वाचा पार्ट आहे, प्रॉपर कटिंग करते. बघू शकता तुम्ही. काम थोडं स्लो आहे पण होऊन जाईल. थोड्या टायमाने आम्ही बिझनेस टाकू जर चांगले झाले तर. मी टाकू खरंच बिझनेस. योगेश आता पुढे नंतर यूट्यूब बरोबर हे विकायचं फणसाचा बिझनेस चालू करणार आहे. आपण बघू शकता, पण थोडा टाइम आहे. लवकरच होईल. फणस अख्खा पण विकला जाईल आणि असं हे तळून पण विकला जाईल. आम्ही लवकर सगळं. आणि सर्व घराची क्वालिटी आम्हाला चेक करून देतात, ते म्हणजे विहान. बघू शकता. ते आता खूप रडतायत की बिझनेस खूप मामाचा बिझनेस खूप वरती जाणार आहे. बघू शकता. बहुत रडतोय काय की माणसं व्यवस्थित काम करतात की नाही. चला कामाला लवकर पटापट काम चालू करा. आत्तापर्यंत मी एवढ्या बिया काढल्या आणि बियांमधून पण ते बाकीचं साईडला केलं आहे. हे आधीचे भाजलेले, वहिनीने भाजलेले. ताई ते बारीक करते गरे, कापते. मामी अजून कापून देते. ऑलमोस्ट झालंय तिचं काम. सोनू पण गरे हे करतोय, कापतोय. आमचा हा पण अण्णा आणि वहिनीच पण आले आता कापायला. आणि आमचा माकड गाणं बघतोय. ताई कढईला राख लावून घेते कारण की ती काळी होऊ नये चुलीवरती ठेवल्यानंतर. नाही आत्ता थोडा वेळ झाला फ्राय करायला चालू केलंय. हे कच्चे ते पकतायत आणि याच्यात येत आहेत. हे काय बनवलंय? काय? मिठाचं पाणी, मीठ आणि हळदीचं. त्याच्यानंतर वरतून चाट मसाला टाकू याच्यात. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही किती मजा केली. ॲक्च्युली ब्लॉग बनवायचा काहीच विचार नव्हता, बट सडनली आम्ही रानात गेलो, आंबे गोळा केले, फणसं काढली, काजूच्या बिया गोळा केल्या
करवंद खाल्ली, जांभूळ बघितले, अशी खूप काही मजा केली. अँड आम्ही फणसाचे तळलेले गरे पण बनवले. मस्त अशी मजा केली आम्ही. सो आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आता आपण त्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.